कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व स्वाक्षरी मोहीम। कांजूर डम्पिंगच्या विरोधात बी विक्रोळीकरांनी चालू केलेली ही चळवळ गेली 13 वर्षाचा लढा गेल्या 12-13 वर्षाचा लढा आता यशस्वी होताना दिसतोय। कारण सन्माननीय उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला आदेश दिला की पुढच्या 3 महिन्यामध्ये पूर्वी जसं कांदळवन होतं तसं तुम्हाला पूर्ववत करायचं आहे। आणि त्यासाठी आज समस्त विक्रोळीवासियांच्या वतीने एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आणि सह्यांची मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे। कारण प्रशासनाची, मुंबई महानगरपालिकेची आणि राज्य सरकारची यामध्ये कुठलीही आशा दिसत नाही की हे डम्पिंग हटावं। ते कुठले ना कुठले तरी प्रयत्न करणार आणि त्यासाठी मी विक्रोळीकरांच्या वतीने दबाव तंत्र म्हणून आज सह्यांची मोहीम आणि लाक्षणिक उपोषण आम्ही करत आहोत। यासाठी आज तमाम विक्रोळीवासियांना फक्त त्यांची एक सही करायची आहे, जेणेकरून हा डम्पिंगचा प्रश्न या विक्रोळी, कांजूर, नाऊर, भांडूपच्या समस्त नागरिकांच्या आयुष्यातून उठून जाईल आणि तिकडे पुन्हा कांदळवन होईल एवढी ग्वाही देतो। आणि इथे जमलेल्या सर्व साखळी उपोषण करते, कार्यकर्ते जे सह्या करतायत आणि तमाम नागरिकांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आजच्या या आपल्या या लढ्याला हातभार लावला। त्या सर्वांचा शतशः आभार। पुन्हा एकदा सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी आपली एक सही संपूर्ण मुंबईमध्ये 4 डम्पिंग ग्राउंड आहेत। त्या 4 डम्पिंग ग्राउंड पैकी एक डम्पिंग ग्राउंड आहे ते पश्चिमेला म्हणजेच बोरा इथे आता पूर्णपणे बंद आहे आणि 4 पैकी 3 डम्पिंग ग्राउंड आहेत ह्या ईशान्य मुंबई मध्ये आहेत। त्यामधील आनंदनगर म्हणूनचं हे डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे बंद झालेलं आहे। त्यानंतर देवनारचं जे आहे ते अंशतः चालू आहे। आणखीन कांजूरमार्गमध्ये जे डम्पिंग ग्राउंड आहे ते पूर्णपणे चालू आहे। आम्ही दिनांक 28/11/2013 रोजी या ठिकाणी आंदोलन केलं होतं। असंच एक दिवसीय साखळी उपोषण आणखीन सह्यांची मोहीम घेतली होती। आता परत एक 10-12 वर्षानंतर पुन्हा 30 वेळा आमच्या विक्रोळीकरांवर आलेली आहे। आम्ही आमचा न्यायिक लढा आणि संविधानाने जे जे आम्हाला आयुधं दिली आहेत त्या सर्व संविधानाच्या मार्गाने आम्ही ही लढाई लढत आहोत। माननीय उच्च न्यायालयाने गेल्या 15 दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिकेला ठणकावून सांगितलं आहे की इकडे जे कांदळवन आणि फॉरेस्ट जे होतं ते आपण 3 महिन्याच्या आतमध्ये पूर्ववत करा आणि इकडचा डम्पिंगचा प्रश्न आहे तो आपण तात्काळ मार्गी लावा। परंतु आम्हाला कालच असं समजलं आहे की महानगरपालिका इतकी निष्ठुर आहे की या ठिकाणी राहत असलेले नागरिक यांची काही तमा न बाळगता त्या लोकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं आहे। त्यांना या लोकांचा जीविताची काही हानी पडलेली नाहीये। त्यामुळे आमचा हा रोष व्यक्त करण्यासाठी, पब्लिकचा जे काही आजार होत आहे ते व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सह्यांची मोहीम आणखीन एक दिवसीय साखळी उपोषण सर्वपक्षीय आणि समस्त विक्रोळीकर यांच्यातर्फे घेण्यात आले आहे। धन्यवाद।